निवडणुकीचा शेवटचा टप्पा येऊन ठेपलेला आहे। विरोधक म्हणायचे की विकासावर काही बोलत नाही आणि योग्य वेळेलाच विकासावर बोलायचं असतं। त्याप्रमाणेच आज 15 तारखेला आमच्या सगळ्यांचा 12 बलुतेदारचा जो आपला उमेदवार आहे त्या उमेदवारांची आपण आता या ठिकाणी जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर ठेवत आहोत। पहिली गोष्ट तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नवीन सुशिक्षित पिढी घडावी, सुंदर अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, योग्य जागा बघून सगळ्यांना त्या ठिकाणी येता येईल आणि विद्यार्थ्यांपासून तर मोठ्यांपर्यंत त्या ठिकाणी बघता येईल अशा प्रकारचे एक आदर्श अद्ययावत शिवसृष्टी निर्माण करणार। नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी काही पथ्य पाळणार, सगळंच क्रेडिट आपल्याला मिळावं म्हणून असा आविर्भाव न ठेवता मालेगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही तालुके येतात, मग देवळा असेल, कळवण असेल, चांदोड असेल, मनमाड असेल, नियोजित नामपूर तालुका असेल, नांदगाव असेल, या सगळ्या तालुक्यांमधले जी काही मंडळी आहे, लोकप्रतिनिधी, आमदार, या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्या पुढाकारातून एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करणार आणि कोणालाही हर्ट होणार नाही, सगळ्यांना मोठेपण देत आणि हा आपल्या सगळ्यांचा जिल्हा आहे असा आविर्भाव ठेवणार आणि अधिवेशनामध्ये, विचारामध्ये, मंत्रालयामध्ये हे सगळे विषय ठेवून मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार। नारपार, वांजुळपाडा हे जे काही शेतकऱ्यांसाठी मोठ्या पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी मी म्हणणार नाही की मी प्रयत्न करू, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझ्या बाजूला बसलेले निखिल पवार आहेत, के.एन. आयरे सर आहेत, उमराण्याचे विश्वासप्पा देवरे आहेत आणि आदरणीय प्रशांत हिरेंनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास करून ठेवलेला आहे। त्यामध्ये ज्या वेळेला सगळे हे निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यानंतर विधिमंडळामध्ये, मंत्रालयामध्ये या आपल्या भागाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ज्यांचा अनुभव आहे यांना पुढाकार देऊन तिथला प्रतिनिधी म्हणून तिथे मी प्रामाणिकपणाने यांना जे जे काही विषय मंत्रालयापर्यंत, शासन दरबारापर्यंत मांडायचे आहेत, निधी आणायचा आहे, त्या ह्या सगळ्या अभ्यासू मंडळींना घेऊन आणि त्याच्यावर त्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, निधी उपलब्धतेचा प्रयत्न करणार। वेळ पडल्यास कोर्टामध्ये दाद मागायची वेळ आली, आपला जर काही भाग सुटत असेल आणि वंचित राहत असेल त्याच्यासाठी यांचा सगळ्यांचा अभ्यास आहे, मी त्यामध्ये लक्ष घालणार आणि न्यायालयाचे सुद्धा दार ठोकणार। आपल्या तालुक्यामध्ये वळवाडे गाव आहे, त्या ठिकाणी पाट कॅनॉलचा पूर्वी निहाल अहमद रोजगार हमी मंत्री होते, त्यांनी त्या ठिकाणी एकदा भूमिपूजनही केलं होतं आणि भूमिपूजन करून तो जो वळवाडे करसगव्हाणपर्यंत पूर कॅनॉल आहे तो फ्लेक्झिबल पण आहे आणि कमी पैशांमध्ये होतो असाही इरिगेशन डिपार्टमेंटला त्याची नोंद पण आहे, सर्वेक्षण पण झालेलं आहे। आणि मी म्हणून आदरणीय भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य मंत्री त्यावेळेला आल्या, त्यावेळेलाही तो विषय ठेवला होता। त्या पूर कॅनलच्या माध्यमातून अनेक गावांचा फायदा होणार आहे। वळवाडे, मोरदड, टिपे, कंकराळे, करसगव्हाण, हाताने, टोकडे या सगळ्या गावांचा फायदा होत खाली जळकूपर्यंत तो फायदा होणार आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, तो शेतकरी या आदी गावांचा पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लागेल याच्यावर लक्ष केंद्रित करणार। शेतकऱ्यांचा कांदा हे प्रमुख कॅश पीक आहे आणि बऱ्याचदा कांद्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही वेळेला निर्णय घेतला जातो जीवनावश्यक म्हणून त्याच्यावर प्रतिबंध घातले जातात, तर कांदा हा जीवनावश्यक कसा नाही, 4-4, 5-5 महिने जरी कांदा खाल्ला नाही तरी सुद्धा कुणाच्याही आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत नाही, म्हणून तो जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकू नये। त्यातला जर एक्सपोर्टची मागणी असेल तर ती कायम राहावी, याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने शासन दरबारी कांद्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विषय ठेवणार। मध्यंतरी काही गोष्टी कानावर आल्या होत्या केंद्र सरकारच्या की शेतकऱ्यांना विशिष्ट जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या पुढे जर गेलं तर इन्कम टॅक्स लागू करण्याचा विचार शासनाच्या, केंद्र सरकारच्या विचारी होता, म्हणून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या मर्यादा न ठेवता त्याच्यावर इन्कम टॅक्स लावू नये आणि अशा प्रकारच्या इन्कम टॅक्सला विरोध करणार, ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठाम ठेवणार। हे त्याचबरोबर मी अपक्ष आहे, मला कर्जमाफी याच्यावर बोलता येणार नाही, परंतु मी नम्रपणाने सांगेल शेतकऱ्यांची कर्जमाफी
कर्जमाफीवरील व्याज माफी, शेतकऱ्यांची वीज बिल माफी याच्यासाठी कायम कर्तव्य दक्ष राहून त्याचा पाठपुरावा करणार, कर्जमाफीसाठी, कर्जावरील व्याज माफीसाठी आणि वीज बिल माफीसाठी. मालेगावामध्ये मोठी लोकसंख्या आहे, आता जवळपास 12 लाख लोकसंख्या आहे. बाजूला देवळा आहे, नांदगाव आहे, नामपूर आहे, ही सटाणा आहेत, ही मोठी मोठी खेडी आहेत. आणि म्हणून नाशिक येथे शालिमार जवळ शासनाचं संदर्भ सेवा रुग्णालय आहे आणि ही लोकसंख्येवर अवलंबून असते. आणि या संदर्भ सेवा रुग्णालयाचे जी शासनाची योजना आहे ते हॉस्पिटल आपल्या मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी ते हॉस्पिटल आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. आरोग्यमंत्री ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला सुद्धा ते केंद्राच्या योजनेतून, शासनाच्या योजनेतून द्यायचा विषय. त्या बाबतीमध्ये सन्माननीय सुनीलजी गायकवाड आमचा सगळा विषय झालेला आहे. आणि त्याचं उदाहरण नाशिक येथे शालिमार हॉस्पिटल, शालिमार जवळ जे हॉस्पिटल आहे संदर्भ सेवा हॉस्पिटल, तेच ते आहे. आणि त्याच्यासाठी 25 ते 30 लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे. म्हणून आपली मनमाडची, नामपूरची, देवळ्याची, चांदवडची, नांदगावची या सगळ्या लोकांना त्याचा फायदा असा होणार आहे की त्या ठिकाणी आत्ता नुसतं डिलिव्हरी करायची राहिली, छोटंसं ऑपरेशन, तरी धुळ्याला पळावं लागतं, न्यायला सांगतात. त्याच्यामध्ये हृदयविकारापासून, किडनींच्या उपचारापासून, अनेक किचकट आजार आहेत त्या आजारांच्या तपासण्यापासून आणि मोठी मोठी ऑपरेशनं त्या हॉस्पिटलमध्ये केले जातात. त्या योजनेचा फायदा आपल्या मालेगाव तालुक्यातील सगळ्या जनतेला होणार आहेत. मग ते गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांना त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही वैद्यकीय क्षेत्राशी नर्सिंग असेल, ब्लड तपासणी असेल, इतर जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस बी त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातले कोर्सेसचा लाभ त्या ठिकाणी होईल असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर मालेगाव हा नियोजित जिल्हा आहे. आज नाही तर उद्याला तो करावाच लागणारे लोकसंख्या आणि त्या बाबतीतल्या या गोष्टी आहेत. म्हणून ज्या वेळेला मालेगावचा नियोजित जिल्हा राहील त्यावेळेला एकच छताखाली सगळे प्रशासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तोही विचार आम्ही केलेला आहे. जी सगळी जागा आहे, ऑलरेडी जी बिल्डिंग आहे ती प्रशस्त आहे, तिचं कंस्ट्रक्शन आहे, तिच्यावरती बांधायला आणि बाजूला जागा ज्या काही कार्यालयांना अडचण येतील तर तेही एकाच जागेवर सगळ्या प्रशासकीय बिल्डिंगा, कार्यालय त्या ठिकाणी आणू आणि जेणेकरून ग्रामीण भागातला जो काही शेतकरी मायबाप येतो, काही अशिक्षित वर्ग येतो आपले कामं घेऊन, त्यांना इकडे जाय तिकडे जाय होणार नाही, एकाच ठिकाणी त्यांचे कामं मार्गाला लागतील असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आज मालेगावमध्ये बस्त्याच्या निमित्ताने, लग्नाच्या निमित्ताने आणि अनेक कामांच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसं एसटीवर येतात, रिक्षावर येतात. त्यांच्याकडे कुठल्याही गाडी घोडी नाही आणि कुठल्याही प्रकारचं असं काही जास्त त्यांच्याकडे सुविधा नसतात. पण ते दिवसभर आल्यानंतर अनेक डायबिटीज जे पेशंट असतात त्यांना नैसर्गिक विधीचे मोठे प्रॉब्लेम असतात, तातडीने त्यांना जावं लागतं. अनेक माय बहिणी, अनेक वृद्ध माणसं यांना कुठेही नैसर्गिक विधीची शौचालयाची व्यवस्था नाही. मोसम पूल पासून तर मनमाडपर्यंत, मनमाड चौफुलीपर्यंत आणि इकडे साई सेलिब्रेशन मंगल कार्यालयापर्यंत. आणि अशा सगळ्या साठी आम्ही एक सुलभ शौचालय नदीला लगत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहेत, चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करून जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांना जो त्रास होतो त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. सोमवार बाजार असेल, तिथे रस्त्यावर भाजीपाला विकला जातो. आजही काही शासनाच्या जमिनी तिथे अधिग्रहण आहे. म्हणून त्या ठिकाणी बाजार घाट आणि बाजार ओटे बांधून ट्रॅफिक कशी मोकळी होईल, विकणाऱ्यांची कशी सोय सुविधा होईल आणि भाजीपाला आणि बाजार येणाऱ्यांना लोकांनाही कसा त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकही कशी आणणार नाही, याच्यावर आम्ही सगळेजण बसून शासनाच्या ज्या अधिग्रहण जागा आहेत त्या ठिकाणी बाजार ओट्यांचा आणि बाजार घाटांचा निर्मितीचा विचार आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. कुशल कारागीर असतात, काही गवंडी असतात, याच्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र लेवलला जेवढी विकास कामं होतात त्या विकास कामांच्या विकास निधीतून 1% निधी हा त्या कुशल कारागिरांच्या सेफ्टी इक्विपमेंटसाठी, त्यांच्या साहित्यासाठी रिझर्व केला जातो. उद्या 5 लाख कोटींचे काम झाले तर 5,000 कोटी त्याच्यातनं कामगार कल्याणाकडे राखीव असतात आणि म्हणून 5 वर्षामध्ये हे 25,000 कोटी जवळपास जमा होतात आणि हे दरवर्षी 2 वर्षामध्ये ते साहित्य दिलं जातं. ते साहित्य सुद्धा वेळेवर आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार. आपल्या स्वार्थ हेतूसाठी ते 2-2 वर्ष, 1-1 वर्ष लेट न करता कुठेतरी हायवेला खाजगी ठिकाणी ते न देता त्याच कार्यालयांमध्ये त्याच वेळेवर जशी जशी यादी आली, जे जे पात्र असतील
त्यांच्यासाठी ते वाटप करू. स्वतःच्या स्वार्थासाठी ते लावून ठेवणार नाही आणि 2-2 वर्ष लेट करणार नाही. हाही एक विषय या ठिकाणी ठेवतो. होमगार्ड आणि एसटी ड्रायव्हर यांच्या बाबतीमध्ये काम कमी, आपलं दाम कमी, पगार कमी आणि काम जास्त आणि रिस्क जास्त आहे. आणि त्या तुलनेमध्ये इतर डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना जे पगार दिले जातात तेवढे पगार यांना नाही आहेत. वास्तविक यांना बघता रिस्क जास्त आहे, धोका जास्त आहे, काम जास्त आहे आणि पगार आणि दाम कमी आहेत. त्यांच्याही मागण्या आहेत होमगार्डांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या. त्यांच्या मागणींचा विचार करून त्यांच्यासाठी त्या अनोख्या पद्धतीने अधिवेशनामध्ये, मंत्रालयामध्ये शासन दरबारी मांडून शासनाचंही लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करू. आणि अनेक वर्षापासून एसटी कर्मचारी होमगार्ड हे उदासीन आहेत. त्यांची उदासीनता कमी करून त्यांच्या मूलभूत मागण्या कशा त्यांच्या पदरी पडतील याच्यासाठी खंबीरपणाने पाठपुरावा करू. आशा भगिनी, अंगणवाडी सेविका आहेत, नर्सेस आहेत, यांच्याही बाबतीमध्ये आंदोलनं झाली. हे आंदोलन होत असताना काही ठिकाणी त्यांची दखल घेतल्या गेली, काही ठिकाणी अजिबात दखल घेतल्या गेली. ते त्या ठिकाणी मुंबईपर्यंत गेले, त्यांच्या भेटीपर्यंत पण आलेले. त्यांचाही विचार, त्यांच्याही मूलभूत जे पगार आहेत, ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागणींचाही विचार करून त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कटिबद्ध राहू. त्यांचा भाऊ म्हणून, त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागण्या शासन दरबारामध्ये प्रभावीपणाने ठेवेल, हेही या ठिकाणी ठेवतो. काही ऐतिहासिक स्थळ आहेत आपल्या तालुक्यामध्ये. गाळणे असेल, मालेगावचा भुईकोट किल्ला असेल आणि कवळ्यानातील राजवाडा असेल, अशी काही ऐतिहासिक स्थळं आहेत, कंकराळे वगैरे आदी ठिकाणी. तर त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन विकास करून शहरातील विद्यार्थ्यांना एक मनोरंजन होईल. रविवारी ते तिकडे जात राहतील आणि तेथेही पर्यटन विकास झाल्यानंतर तेथे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराला चालना मिळेल. त्या भागाचाही विकास होईल, दळणवळणाचाही विकास होईल. अशा पद्धतीने ऐतिहासिक स्थळांचा देखील त्या ठिकाणी विचार करू. अलीकडे बघितलं, देशी वृक्षांची हानी होत चाललेली, मोठ्या प्रमाणामध्ये वसुंधरा अडचणीत आलेली आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे, ऱ्हास झालेला आहे वृक्षांचा. आणि म्हणून मागे आम्ही बाराबलुतार मित्रमंडळाच्या माध्यमातून 2-3 ठिकाणी देशी वृक्ष लागवडी केल्यात. दरेगावच्या टेकडीवर लागवडी केल्यात. त्याच धर्तीवर गाव कुसाला स्मशानभूमीमध्ये बाराबलुतेदार आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जेवढी देशी झाडं लावून हरियाळी वाढवता येईल, निसर्गाचं वसुंधराचं संवर्धन करता येईल, त्याच्यावरही आम्ही लक्ष देणार आहेत आणि तोही उपक्रम आम्ही हाती घेणार आहेत. शहरी भागामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे, विशेष करून मोसम पुलावर. अनेक वर्षापासून लहान लहान बालकं कोणीही एकटं सोडू शकत नाही. कुठलीही माता भगिनी विद्यार्थीला, आपल्या मुलाला अशा प्रकारची त्या ठिकाणी वाहतुकाची कोंडी होते. त्यासाठी जो पदचारी मार्ग आहेत शिडीने किंवा हे डायव्हर्ट्स करून, अंडरग्राऊंड गटारीच्या बाबतीमध्ये सगळ्या गटारी तिथून गेलेल्या आहेत. भूमिगत मार्ग काढणं इतकं काही सोपं वाटत नाही. म्हणून काहीतरी उगीच काही आश्वासनं द्यायची तेही देणार नाही. पण पदचारी मार्ग काढून जर क्रॉस करून चांगल्या आर्टिकेट कडून डिझाईन करून आणि कशी ती ट्रॅफिकची कोंडी मोकळी होईल याच्यावरही विचार आम्ही करणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता चैन गँग या सगळ्या गोष्टींचा, चड्डी बनियन गँग या सगळ्या यांचा जरा प्रादुर्भाव वाढलेला आहे, जनता त्रस्त आहे. त्याच्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मालेगाव पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करून दाभाडी, सोयगाव, कलेक्टर पट्टा, भायगाव, निळगव्हाण, मनमाड चौफुली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीसाठी पाठपुरावा करून जेवढ्या पोलीस चौक्या वाढवता येतील आणि जनतेचं सुरक्षा व्यवस्था करता येईल, वाढवता येईल आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सक्षम राहील याच्यासाठी देखील प्रयत्न करू. अशा पद्धतीने अनेक विकास कामं या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. ती आपल्या समोर हा विकास वचननामा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. मालेगावच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये प्लास्टिक उद्योग आहे, तिकडे संचा उद्योग आहेत, टेक्स्टाईल उद्योग आहेत. त्याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने विजेचा प्रश्न असेल, त्यांच्यानंतर काही केंद्रीय शासनाचा सबसिडीचा लाभ मिळून त्यांच्यासाठी आर्थिक भांडवल उभं करण्याचा विषय असेल, काही योजनांचा फायदा देण्याचा विषय असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत ते टेक्स्टाईल युनिट असेल, संचावाले काही युनियन असतील, त्यांनी ज्या ज्या वेळेला हाक मारली त्या वेळेला त्यांच्या हाकेला होकार देत त्यांच्या समस्या केंद्र सरकारकडे, शासन सरकारकडे जिथे जिथे त्यांना त्या योजनेचा लाभ आहे त्या दरबारापर्यंत पोहोचून त्यांनाही जास्तीत जास्त मदत करून त्यांच्याही अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. रोजगाराची निर्मिती होण्यासाठी टेक्स्टाईल वगैरे जे काही उद्योग आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती उद्योग. शेती उद्योगामध्ये प्रदूषण पण नसतं, शेतकऱ्यांनाही 2 पैसे उभे राहतात,
प्रक्रिया युनिट चालू होतात, त्याच्यातून छोटे मोठे उद्योग उभे राहतात, रोजगार उभा राहतो. त्याही उद्योगांवर कांद्याची पावडर असेल, मक्याची स्टार्च फॅक्टरी असेल, ऊसाच्या बाबतीमध्ये जसं दोंडाईचा इथेनॉल प्रकल्प, याही बाबतीमध्ये निखिल पवार असतील, सुनील भाऊ असतील, आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत ज्येष्ठ मंडळीचा. जितका चांगला मालेगावचा विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. जो जो विकासनामा आम्ही घेतलेला आहे तो विकासनामा आपल्या सगळ्यांच्या समोर हे करू आणि कायद्याला अधीन राहत. आणि काही वेळेला जनतेच्या याच्यासाठी जी काही विजेचं खाजगीकरण केलेलं आहे आणि MPCL कंपनी आणलेली आहे आणि त्यांनी जी दर महिन्याला गरीब लोकांना 500 ते 700 रुपये विजेचं बिल जास्त येत आहे, जनता त्रस्त आहे, त्याच्यासाठी सुद्धा कायद्याचा, शासनाचा सत्तेमध्ये आल्यानंतर जो काही शासनाचा आणि सत्तेचा उपयोग करून घेता येईल आणि MPCL कंपनी इथून कशी काढता येईल आणि जनतेला कसं योग्य ते वीज बिलं देतील, चांगली सुविधा कशी मिळेल विजेच्या बाबतीमध्ये, तोही विचार आमच्या विचाराधीन आहे. त्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील राहू. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आपला जाहीरनामा घेऊन या निवडणुकीमध्ये समोर आलेले आहेत. त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भव्य प्रशस्त मंगल कार्यालयाची मागणी आहे. त्या मागणीचाही विचार करू. सर्वसामान्य जनतेसाठी मराठा मंगल कार्यालयाचाही काही विषय समोर आलेला आहे. मराठा मंगल कार्यालयाच्याही बाबतीमध्ये शासनाची जी जागा असेल, सुंदर आणि भव्य आणि अल्प दरामध्ये ते मराठा मंगल कार्यालय आणि आपलं भव्य बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मंगल कार्यालय हेही त्या ठिकाणी निर्माण करून अल्प दरामध्ये सगळ्या गरीब लोकांना त्या मंगल कार्यालयाचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रामाणिक प्रयत्न करू. प्रशासकीय पारदर्शकता निर्माण करून गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करणार. जो काही विकास कामांचा दर्जा आहे, जो खालवलेला आहे, तो त्याच्यावर बाकी काटेकोर लक्ष देऊन त्याची एक विशिष्ट समिती तयार करून कोण कॉन्ट्रॅक्टर, काय कॉन्ट्रॅक्टर, त्याचं इस्टिमेट किती, या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन जसं सुनील आबा गायकवाड आणि त्यांच्या वार्डामध्ये आजही विकास कामांचा दर्जा टिकून आहे. मार्केटमध्ये आजही कॉन्क्रीट प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा 14 वर्षापासून कॉन्क्रीटची गुणवत्ता केलेल्या कामाची साक्ष त्या ठिकाणी देते. जिथे सच्चाई आहे तिथे अच्छाईची साक्ष आहे. अशाच पद्धतीचे कामं सगळ्या मालेगावमध्ये कसे होतील याचाही विचार त्या ठिकाणी ठेवू. मालेगाव महानगरपालिकेचा जो काही आर्थिक विषय, पाणीपट्टी महाराष्ट्रामध्ये कुठे एवढी जास्त पाणीपट्टी नाही. निखिल दादांनी ते आंदोलन छेडलेलं आहे आणि मग ते पण जनतेवर कशी जास्त त्याची गदा येणार नाही, जनताची लूट कशी होणार नाही, जनता त्रस्त कशी होणार नाही, याच्यावर विचार विनिमय करून अभ्यासू पद्धतीने पत्रव्यवहार करून न्यायालयाचा दरवाजा ठोकून, मंत्रालयाचा दरवाजा ठोकून त्यामध्ये मार्ग काढू आणि जनतेला जास्तीत जास्त, सर्वसामान्य जनतेला सुविधा, सोय आणि त्यांच्या आर्थिक लूट कशी होणार नाही आणि जे काही शासनाचे नियम आहेत 100% पुढे त्यांच्याकडे पाणीपट्टी वसूल हे बी काही योग्य नाही. या बाबतीमध्ये बी आम्ही त्या ठिकाणी हे करू. मालेगावमध्ये कला कौशल्य आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं. मालेगावच्या मॉलिवूडची ओळख ही विदेशामध्ये सुद्धा आहे. इतका चाहता वर्ग आहे, कलाकार तिथे चांगले आहेत. म्हणून मालेगावचे जे आपल्या पश्चिम पट्ट्यामधले, मुस्लिम भागामधले, आपल्या भागामधले अनेक चांगले खेळाडू, अनेक चांगले कलाकार आहेत. त्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळेल आणि त्यांच्या कौशल्यातनं त्यांचंही नाव आणि मालेगावचंही नाव कसं मोठं होईल, त्यांच्या गुणवत्तेला कसं प्राधान्य मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. याही गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करू. त्याचबरोबर कामगार न्यायालय, ग्राहक संरक्षण न्यायालय, तसेच धर्मदाय उपायुक्त कार्यालय, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मालेगाव ते आणण्यासाठी पाठपुरावा करू. तसंच गिरणा डॅम, अनेक आदिवासी मायबापांसाठी तो विषय होता. गिरणा डॅम हा मासेमारी उद्योग होता, हा आदिवासी भुई आणि सगळ्या कोळी बांधवांसाठी होता आणि म्हणून त्याही ठिकाणी कुठलंही टेंडर झालं नाही, कुठलेही प्रोसिजर राबविला गेलं नाही. डायरेक्ट कलकत्त्याच्या व्यापाऱ्याला दिल्या गेलं आणि हजारो आदिवासींच्या ताटातला जो त्यांच्या रोजीरोटीचा मासेमारीचा उद्योग होता तो घास खाल्ला गेला. त्याच्याही बाबतीमध्ये जे आंदोलन छेडलं गेलं, हजारो आदिवासींची रोजीरोटी, भुई समाजाची रोजीरोटी, कोकणी समाजाची रोजीरोटी कशी सुरक्षित राहील, त्यांना पुन्हा त्यांचं गतवैभव, जसे आज ते मालक राहून चोर झालेले आहेत,
एक कलकत्त्याचा व्यापारी आणि त्याच्या समोर भूमिपुत्र हे चोर झालेले आहेत, त्या बाबतीमध्ये बी काय मार्ग काढता येईल, कशा पद्धतीने टेंडर करून ठेवले, त्याचा किती वर्षाचा करारनामा आहे, हे सगळं बघून लवकरात लवकर आदिवासी बापड्यांनाही त्या ठिकाणी त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा विकास, शैक्षणिक विकास यासाठी स्वतंत्र ब्ल्यूप्रिंट सादर करणार, याच्याबद्दलचा अभ्यास महानगरपालिके वास्तविक बाबासाहेबांनी किंवा निखिलदादांचा हा बोलायचा मुद्दा होता. आम्ही तर त्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. त्यांनाही महानगरपालिकेमध्ये अभ्यास आहे आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, क्रीडांगण विकास, शैक्षणिक विकास यासाठी स्वातंत्र्य ब्ल्यूप्रिंट सादर करणार. त्याच्यानंतर आम्ही 12 बलुतेदारच्या माध्यमातून देखील आपण बघितलेला आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75-72 हजार जागा सरकारी भरती होत्या स्पर्धा परीक्षांच्या. आम्ही सगळे एकत्र येऊन पदरमोड करून 12 बलुतेदारच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजन केलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किंवा 5-10 पोलीस कधी पास झाले नाहीत. पण मला सांगायला अभिमान वाटेल, त्यांचे सराव पेपर सोडून घेतलेत, पुण्याहून पेपर आणलेत, याच राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अतिशय सुंदररित्या त्यांच्याकडनं ते सराव पेपर सोडून घेतल्यामुळे आणि मार्गदर्शन शिबिर सलग 9-9 तासाचं 3-4 दिवस आयोजित केल्यामुळे जवळपास 55 पोलीस या मालेगाव तालुक्यामध्ये पहिल्याच वर्षी पास झालेत. अशा प्रकारचा त्याचे फायदे झालेत. तशा प्रकारचं कॅरियर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पूर्वसंध्येला त्यांना त्या मार्गदर्शन शिबिराचं, कॅरियर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं जाईल. रोजगाराची माहिती देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन जे आहेत त्या मार्गदर्शनाच्या सुद्धा त्या ठिकाणी चांगलेच जिथून मार्गदर्शन होतात. मग कंपन्यांच्या कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहेत, सुशिक्षित बेरोजगारांना कुठे संधी आहेत, जे मार्गदर्शन करतात त्यांना या ठिकाणी बोलवून आणि आपल्या तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना जिथे नोकरीची संधी उपलब्ध राहील त्यांचे सुद्धा शिबिर आणि मार्गदर्शन या ठिकाणी केले जातील. स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा विषय असेल. आता म्हणजे पक्षी कमी झालेत, काही ठिकाणी स्मशानभूमीची खूप उदासीनता आहे. तिथे सुंदर झाडांचं, देशी झाडांचं लागवड करून तिचं सुशोभीकरण कसं होईल याही बाबतीमध्ये आम्ही लक्ष त्या ठिकाणी ठेवणार आहोत. असे अनेक मुद्दे घेऊन हा आपला जाहीरनामा आपल्या समोर मालेगावच्या जनतेच्या साठी आम्ही या ठिकाणी आणलेला आहे. तो आपल्याकडे पुन्हा सुपूर्द करतो. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शैलीमध्ये एक एक मुद्दा मालेगावकरांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्या सगळ्या चॅनलांना विनंती करतो. एवढ्या व्यस्त व्यवस्थेमध्ये सुद्धा असताना तुम्ही सगळे चॅनल धारक या ठिकाणी आलेत. आपल्या सगळ्यांचे मी आम्हा सगळ्या नेत्यांच्या वतीने आणि व्यक्तिशः मी उमेदवार म्हणून आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो. आतापर्यंत जी साथ दिली, जे आशीर्वाद दिले, तीच साथ इथून पुढे राहिलेल्या 4-5-6 दिवसासाठी द्याल अशी अपेक्षा करतो. पुन्हा आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील सगळ्या मालेगाव तालुक्याच्या बाह्य मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की एक वेळेला मार्केटमध्ये जशी संधी दिली त्या संधीचं सोनं करत मार्केटचा सर्वांगीण विकास केला आणि कायापालट केला, ऐतिहासिक कामं केलीत. तशीच कामं मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सगळे जे आहेत, आम्ही सगळे आंदोलनामधून, चळवळीमधून पुढे आलेले माणसं आहोत. सगळ्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. सत्ता नसून सुद्धा गरिबांना न्याय दिलेला आहे. शासनाला, प्रशासनाला वेठीस धरलेला आहे. जे सत्तेवर असून त्यांनी गरिबांना न्याय दिलेला नाही, ते न्याय देण्याचं काम सुनील आबा असतील, गुलाबजी पगार यांनी आवाज उठवलेला आहे, सन्मान्य निखिल दादांनी आवाज उठवलेला आहे. मी आता दोन्ही हात ज्यांचे गेलेत, खडकीचा असेल, नागेश मोरे कॅन्सर रुग्ण असतील, रमाई योजनेचे अनेक पीडित ज्यांच्यावर अन्याय होत होते, शेतकऱ्यांचे पैसे मिळत नव्हते, त्याच्यावर आंदोलन केले. सत्ता नसताना सुद्धा पब्लिकला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. पब्लिकची सेवा केलेली आहे. ज्या ज्या वेळेला संकट असेल त्या त्या वेळेला सगळ्यांच्या समोर पब्लिकच्या पुढे स्वतःचे जीव धोक्यात घालून आणि जनतेची सेवा केलेली आहे. म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला आपल्या या माध्यमातून आम्ही जनतेला, मायबापांना विनंती करतो की तुम्ही या 12 बलुतेदारच्या उमेदवारांना, या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्या.
त्या सेवेचं सोनं करत निश्चितच मालेगावचा सर्वांगीण विकास साधू. आपली निशाणी आहे अनुक्रमांक नंबर 11. 11 नंबरच्या रिक्षा ह्या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद देऊन आपल्या मालेगावची सेवा करण्याची संधी द्या. एवढीच विनंती या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार राजांना मायबापांना करतो आणि आपले आशीर्वाद मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव, जय बाराबुलीतेदार, जय रिक्षा. बोला. आज आपण या प्रचाराचा विरोधकांकडून जो मुख्य मुद्दा आहे लाडकी बहीण, काही शिल्लक राहिलं नाही तर आता लाडकी बहीण हा मुद्दा या ठिकाणी प्रकाशाने पुढे आणला जातो. गेल्या 3-4 महिन्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे लाडकी बहिणीला जे काही दिलं, आता आपले एक मुस्लिम नगरसेवक आहेत कलीम दिलावर, त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक महिलांसाठी स्वतंत्र असं गार्डन या मालेगावमध्ये किदवे रोडला त्यांनी निर्माण केलं होतं. कालांतराने त्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी निगा राखले गेले नाही. आणि त्याचबरोबर त्याच धर्तीवर मी या बजरंग कॉलनीच्या परिसरामध्ये एक स्वतंत्र असं महिलांसाठी जिम आणि गार्डनची निर्मिती त्या ठिकाणी करतोय. आणि असेच अनेक गार्डनची आवश्यकता या माझ्या माता भगिनींसाठी आवश्यक आहे. त्यासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये बंडू काकांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. लाडकी बहिणीला 1500 रुपये देऊन काहीच होणार नाही. तिची सुरक्षितता तिला तसं यांनी सांगितलं बंडू काकांनी. आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण विषय घेतला की आपण सुलभ शौचालय वगैरे करणारच आहोत. पण त्याचबरोबर महिलांसाठी, कारण आज जे काही जॉगिंग ट्रॅक असतील या ठिकाणी माणसांची गर्दी वाढल्यामुळे तिथून महिलांनी काढता पाय घेतलेला आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था या बाबतीत करायची ना, अशा महिलांच्या अनेक विषयांवर या 5 वर्षामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि जनतेने यासाठी आम्हाला संधी दिली. करू सुरू. मालेगाव हे सगळ्या जाती धर्माचं शहर आहे आणि या शहरामध्ये सगळी जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्या मालेगावच्या शांततेला कसा गालबोट लागणार नाही, शांतता, एकता, हिंदू मुस्लिम भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मता कशी जोपासली जाईल त्यासाठी आम्ही सगळेजण प्रामाणिक प्रयत्न करून मालेगावची एकात्मता जोपासू हाही शब्द मी आजच्या प्रसंगी देतो.